बातमी नाशिकमधलीच। नाशिक जिल्ह्यामध्ये गेल्या 2 दिवसांपासून मुसळधार पाऊस आहे। मुसळधार पावसाने त्र्यंबकेश्वर आणि इगतपुरी तालुक्यांना झोडपून काढलंय। इगतपुरी तालुक्यातील भाम, भावली, दारणा धरण तुडुंब भरून ओव्हरफ्लो झालंय, तर रस्त्यांनाही नदीचं स्वरूप आलंय। हे धबधबे देखील प्रवाहित झालेले पाहायला मिळतात। शुभम बोडके आपले प्रतिनिधी नाशिकहून आपल्या सोबत आहेत। शुभम, नाशिकमधल्या पावसाची काय ताजी स्थिती आहे? कुठे कुठे सध्या पाऊस पडतोय? शुभम, नक्कीच अश्विन, नाशिक जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात 2 दिवसांपासून पाऊस सुरू आहे। इगतपुरी त्यासोबत त्र्यंबकेश्वर आणि इतर तालुक्यांमध्ये देखील मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो। त्यामुळे आता गंगापूर धरणातून देखील सकाळपासून पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे। जवळपास सकाळी 12 वाजेपासून 500 क्युसेकच्या इतका जो आहे तो पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला होता। त्यानंतर आता 4 वाजता जवळपास 4000 इतका पाण्याचा विसर्ग केला जातोय। त्यामुळे गोदावरी ही दुथडी भरून वाहताना आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे गोदावरीच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये असलेल्या गावांना देखील आता सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। त्यासोबत रामकुंड परिसरामध्ये देखील आता गोदावरीने धोक्याची पातळी ओलांडली आहे। त्यामुळे बाजारपेठांमध्ये देखील आता पाणी जाण्यास सुरुवात झाली आहे। त्यामुळे आता प्रशासनाच्या माध्यमातून गोदावरी काठच्या गावांना त्यासोबत पर्यटकांना त्या ठिकाणी जाण्यास मज्जाव केला जातोय। आणि एकंदरीत आता नाशिकमध्ये संततधार पावसाची जी बॅटिंग आहे ती सकाळपासून सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। त्यामुळे नाशिकमध्ये गेल्या 2 दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे आता गोदावरी नदीला देखील मोठा पूर आल्याचं पाहायला मिळतंय। अश्विन, धन्यवाद शुभम या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।